पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांना दिलासा. अहवालामध्ये अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस. जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नसल्याचा उल्लेख. प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरेंद्र पवारांच्या नावाचा प्रस्ताव. देवगिरीवरील बैठकीमध्ये सर्व आमदारांचं एकमतानं समर्थन. 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता. 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार. बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही. देवगिरीवरच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती, तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता. चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्स खराब, अपघात की घात. रोहित पवार पुन्हा आक्रमक. 18 तारखेला मुंबईमध्ये पुन्हा पत्रकार परिषद घेणार, तर दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट. अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता. मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद. आज सकाळी 10 वाजता झिरवाळ माध्यमांच्या समोर भूमिका मांडणार. मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांचा क्लार्क अटकेत. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलावीत. शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र दिल्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश. नगर विकास कारभारावरून वाद चिघळला. गणेश नाईकांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंवरील आरोपांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे गणेश नाईकांची तक्रार. गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं. भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातली लढाई लढता येणार नाही. संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर. माफी मागणार नाही. टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम. टिपू सुलतानचे वंशज भाजपमध्ये आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका. काँग्रेस पुणे पोलिसांच्या विरोधात हायकोर्टात जाणार. पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं. पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू. महापौरांचे नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगतापांचा आरोप. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांना स्थायी समितीमध्ये स्थान नाही. इतरही समित्यांमधूनही पेडणेकरांना वगळण्यात आलं. मुंबई महापालिका समिती सदस्यांच्या निवडीवरून ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजीचा सूर. स्थायी समितीमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती. इम्प्रुव्हमेंट समितीमधून राजीनामा देण्याचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार. राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार. हरियाणामध्ये भीषण अग्नी तांडव. बुजेशर परिसरामधल्या MGA इंडस्ट्रीज कंपनीमध्ये स्फोट. 40हून अधिक जण गंभीर जखमी. 10 गाड्या जळून खाक. आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी देण्याबाबत हालचाली, सूत्रांची माहिती. आसावरी ही पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंची मुलगी. पुणे पालिकेमध्ये नोकरी देण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव. अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाचं अल्टिमेटम. आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी. मुरादाबादच्या न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. CBSE 10वी-12वीची परीक्षा आजपासून सुरू होणार. 11 मार्चपर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार. 10वीचा पहिला पेपर गणिताचा, तर 12वीचा पहिला पेपर बायोटेक्नॉलॉजी आणि शॉर्ट हँडचा असेल. अजित पवारांच्या राजकीय प्रवासासाठी वाट डिजिटल होणार. दादांचे फोटो, व्हिडिओ पाठवण्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जनतेला साथ. www.vitindia.org आणि भ्रमणध्वनी क्रमांक 8879887009 या क्रमांकावर फोटो, व्हिडिओ पाठवता येणार.